लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दोन गँगमधील वर्चस्व वादातून झालेल्या फायरिंगमधील आरोपी 2 गावठी कट्ट्यांसह जेरबंद. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. बातमी नाशिक. दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्यांचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले, टक्क्या उर्फ सनी पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे यांनी एकमेकांविरोधात एकमेकांच्या टोळीच्या वर्चस्वावरून एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून दहशत निर्माण केली. तसेच रोहित डिंगम व त्याच्या साथीदारांनी राहुल उज्जैनवाल याची काकू जसलीन हिच्या घरावर दगड व बियरच्या बाटल्या फेकून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले, म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव यांनी केरू पाटील नगर, जेल रोड, नाशिक येथे एक 4चाकी वाहन, त्याची मागील काच फुटलेली अशी संशयितरित्या उभी असल्याचे दिसून आल्याने पथकाने सदर वाहनाजवळ कोणी आहे का म्हणून लक्ष ठेवून असताना थोड्या वेळात एक इसम गाडीजवळ आल्याने त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो गुन्ह्यातील आरोपी इर्शाद चौधरी हा होता. त्याच्याजवळ असलेल्या मारुती कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक MH15 DC 7099 मध्ये 2 देशी बनावटीचे पिस्टल व एक फायर झालेल्या राऊंडचा तुकडा मिळून आला असून आरोपी नामे इर्शाद मोहम्मद अली चौधरी व 29 वर्ष, राहणार रजा कॉलनी, देवळाली गाव, नाशिक रोड असे सांगितले. त्याच्या ताब्यातून एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक. प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.